नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांची आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षा किंवा सराव परीक्षा जिला म्हटलं जातं प्रॅक्टिस एक्झाम हिची क्वेश्चन पेपर, मराठीची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे अनालायसिस करणार आहोत, पूर्णपणे बघणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही या व्हिडिओवरती किंवा आमच्या चॅनलवरती नवीन आलेले असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. कारण आत्ता तर नव्हे, परंतु जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे त्यासाठी IMP प्रश्न वगैरे सर्व काही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्या व्हिडिओज आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला पुरवणार आहे. ही प्रश्नपत्रिका बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे वाचू शकता. सराव प्रश्नपत्रिका गुण आहे, यासाठी 80 वेळ आहे, 3 तास. इयत्ता 10वी विषय मराठी, कुमार भारती. बघा ही प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत उपयुक्त आहे. तसेच तुमची सराव पेपर किंवा पूर्व परीक्षा या दोघींसाठीही कॉमन म्हणून तुम्ही यूज करू शकता. एक सराव होईल तुमचा अधिकाधिक. त्यासाठी नक्की तुम्ही या क्वेश्चन पेपरला पूर्णपणे बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा जेव्हा असणार आहे ना, तेव्हा आमच्या व्हिडिओज बघणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन जिंकण्याची आम्ही संधी देणार आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फोन जिंकण्याची संधी. आमचा एक मिनी कोर्स असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम कमी फीमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे, पार्टिसिपेट्स व्हायचं आहे आणि त्यामधील 3 विद्यार्थ्यांना आम्ही फोन गिफ्ट करणार आहोत. ठीक आहे, ते तेव्हा तुम्हाला आम्ही शेड्यूल सर्व काही व्हिडिओच्या मार्फत कळवूया. तोपर्यंत आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम बघा, तुम्ही ते ऑलरेडी वाचलेलं आहे. यामध्ये आहे तुम्हाला विभाग 1 गद्य. तर बघा, प्रश्न 1 दिलेला आहे, खालील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत भाषा विषय म्हटला की उतारा हा एक कॉमन प्रश्न असतो आणि सर्वप्रथमचा प्रश्न, पहिला प्रश्न हाच असतो की उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, आता उतारा दिलेला आहे तुम्हाला, तो उतारा तुम्हाला वाचायचा आहे. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याचा कटाक्ष होता. इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे. ठीक आहे, इथपर्यंतचा हा परिच्छेद तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आता इथे उत्तरे तर वाचू शकत नाही, स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला वाचता आलं तर ठीक, अदरवाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला PDF हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, त्या टेलिग्रामवरती तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मिळेल व्हॉट्सअपचा. तिथेही तुम्ही आम्हाला टेक्स्ट करू शकता, मेसेज वगैरे तुम्ही आम्हाला सेंड करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणार, व्हिडिओला लाईक आणि कमेंट केलेलं असणार, त्याच विद्यार्थ्यांना आम्ही PDF प्रोव्हाइड करणार. अदरवाईज तुम्ही आम्हाला कितीही दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलं जाणार नाही. चला पुढे जाऊया. सर्वप्रथम बघूया काय प्रश्न आहे आपल्याला. तर इथे आहे, संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष. तर संतांनी सांगितलेले कोणतेही 4 निकष मैत्रीचे तुम्हाला इथे लिहायचे आहे. 1 2 3 4 अशा पद्धतीने. पण यासाठी उतारा वाचावा लागणार आणि उतारा वाचण्यासाठी मी तुम्हाला जी काही प्रोसेस आहे ती सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं. तिथे व्हॉट्सअप नंबर मिळेल किंवा तिथेच डायरेक्टली तुम्ही टेक्स्ट आम्हाला करू शकता, मेसेज सेंड करू शकता. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, चौकटी पूर्ण करा. आता तुम्हाला चौकटी पूर्ण करायची आहे. यामध्ये पहिला आहे, सर्वाभूती भगवत भाऊ अशी प्रार्थना करणारे संत. तर कोण आहे त्यांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा, संत तुकारामांची जीवनसूत्र. संत तुकारामांचे जीवनसूत्र म्हणजे एकच शब्दात तुम्हाला लिहायचं आहे, ती चौकट पूर्ण करायची आहे. त्यानंतर तिसरा आहे, सोमत भूता परस्पर पडो मैत्रजीवांची, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ठीक आहे, तुम्हाला सोमत लेखन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 1 खालील उतारा वाच आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता अजून एक उतारा आहे, तो उतारा वाचायचा आहे आणि तुम्हाला खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. सर्वप्रथम, एका वस्तीत दोघं बाप लेक येतात. इथून तर विद्यार्थी मित्रांनो कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे, हा वाचायचा आहे आणि तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे. शक्य असेल स्क्रीनशॉट घ्या, अदरवाईज मी तुम्हाला सांगितलेलं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. जमेल, शक्य झालं तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शनमध्येही देण्याचा प्रयत्न करू. परंतु तुम्हाला अनिवार्य राहील चॅनलला सबस्क्राईब आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करणं, तसेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करणं. ओके, जाऊया आता कारणे लिहा. कारणे लिहामध्ये आहे, पोस्टमन मनानंच कोरपत्र वाचतो. कारण त्याचं कारण काय असावं हे तुम्हाला लिहायचं आहे. उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि ऑलरेडी हा जर परिच्छेद तुम्ही ऑलरेडी वाचलेला असेल या आधी वाचलेलं असेल तर ते तुमच्या ऑलरेडी लक्षात आलेलं असेल. त्यानंतर दुसरं आहे, म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण. तर काय कारण आहे ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. जाऊया पुढे. आपण पुढे काय आहे, आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करायची आहे. यामध्ये आहे पोस्टमनची गुण वैशिष्ट्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्टमनची जी काही गुण वैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर तिसरा आहे, स्वमत म्हातारीची वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचं मत लिहा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, म्हातारी जी काही वाट पाहत होती ते सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने जी काही कृती केली, जी काही युक्ती लावली, त्याबद्दल तुमचं स्वतःचं मत, स्वमत लेखन तुम्हाला इथे करायचं आहे. त्यानंतर आहे अपठित गद्य. म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील उतारा इथे असणार आहे. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, तो उतारा वाचायचा आणि त्यावरती उत्तरे लिहायची. त्यानंतर प्रश्न 1 आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला खालील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. एक आहे, आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करायची आहे, परंतु त्याआधी तुम्हाला हा उतारा वाचावा लागेल. बघा, छोटासा उतारा आहे, स्क्रीनशॉट घ्या. शक्य असेल तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम
टेलिग्रामला जॉईन करा, व्हॉट्सअपला टेक्स्ट करा. चला प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे यामध्ये आहे वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप. वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप काय, निसर्गाचे रूप जे काही आहे ते लिहायचे आहे. उत्तर वाचल्यानंतर सरळ सोप्या पद्धतीने तुमच्या हे लक्षात येणार, ध्यानात येणार. जाऊया पुढे. 4 रुपये लिहायचे आहेत. 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्हाला 4 रुपये इथे लिहायचे आहेत. तुम्ही काही विद्यार्थी बोलतात की सर तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका देतायत, कृतीपत्रिका देतायत, तुम्ही सोल्युशन वगैरे देत नाही. हो, सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. फक्त तुम्ही थोडासा संयम ठेवा. आम्हाला जेवढा रिस्पॉन्स भेटेल, जेवढा तुमचा प्रतिसाद मिळेल त्यानुसार आम्ही तुम्हाला उत्तरे देऊ, PDF देऊ. त्यानुसार आम्ही तुमच्यासाठी प्रॉपरली वर्क करू. सो प्लीज जेही विद्यार्थी नवनवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कमेंट करा. उत्तरेही देण्याचा आम्ही प्रयत्न करू. शक्य तर नाही उत्तरे देणे, परंतु तरी देखील उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला पुढे जाऊया. स्पष्ट करा. यामध्ये आहे तुम्हाला पाणी समजूतदार वाटते, त्यानंतर पाणी क्रूर वाटते, याची कारणे लिहायची आहेत, स्पष्ट करायचं आहे. यामध्येच तुम्हाला ते स्पष्ट करायचं आहे. उत्तराच्या आधारे ते स्पष्ट करायचं आहे. विभाग 2 आहे पद्य, ज्यामध्ये कविता असणार आहे. तुम्हाला प्रश्न 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आहे योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवायच्या आहे. सर्वप्रथम मला कविता बघू द्या. कविता काय आहे? खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. तुमच्या पाठ्यपुस्तकातील खोद आणखी थोडेसे ही कविता आहे. यावरती काही प्रश्न आहेत. सर्वप्रथम आता तुम्हाला कवितेतील संकल्पना आणि संकल्पनेचा अर्थ दिलेला आहे. जसं की सारी कोटी नसतात नाणी, मनातील विचार व्यक्त करावेत किंवा भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत, सगळे लोक फसवे नसतात. ठीक आहे. पहिल्याचं असणारे तिसऱ्यासोबत म्हणजे सारी कोटी नसतात नाणी, याचं असणारे तिसऱ्यासोबत सगळे लोक फसवे नसतात. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो घट्ट मिटू नये होठ. घट्ट मिटू नये ओठ. तर याचं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? मनातील विचार व्यक्त करावेत. ओके, ठीक आहे. मनातील विचार व्यक्त करावेत, बरोबर आहे. म्हणजे पहिल्याच असणारे तिसऱ्यासोबत, दुसऱ्याच असणारे पहिल्यासोबत, अशा पद्धतीने तुम्हाला हे जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. एखाद्या वाक्याची उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न आहे खोदणे याचा कवितेतील व्यक्त होणारा अर्थ. विद्यार्थी मित्रांनो खोद आणखी थोडेसे म्हणजे आपल्याला खोदायचं आहे का नाही, अजून थोडासा प्रयत्न कर, नक्कीच यश मिळेल. खोदणे याचा अर्थ काय आहे? प्रयत्न. थोडक्यात कवितेचे खोदणे याचा अर्थ आपल्याला काय दिलेला आहे? प्रयत्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, याचा अर्थ सांग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमच्या मनात आहे ते थोडक्यात बोलून सांगणे आणि त्या विषयावरती विचार विनिमय करणे, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे जे काही बोललेलं आहे उघडून उजळीत घ्यावी मनातली तळी, असाही असू शकतो किंवा तुमच्या दृष्टिकोनातून जो काही अर्थ असेल किंवा याचा रिअल अर्थ तो हा तर मी थोडक्यात सांगितला, पण तुमच्या मनाने जो काही असेल तो तुम्ही इथे लिहू शकता. तिसरा आहे खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचा आहे. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. थोडक्यात तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच यश मिळेल त्या गोष्टीसाठी, त्या यश प्राप्तीसाठी तू अधिकाधिक प्रयत्न कर, अधिकाधिक संकटांना समोरी जा, त्याला तोंड दे, अशा पद्धतीने ते कवित्री सांगतायत तुम्हाला. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उमेद तुमच्या मध्ये काहीतरी करण्याची शक्ती आहे किंवा तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्या गोष्टीसाठी तुम्हाला थोडी ना पैसे लागत आहेत, तुम्हाला त्यासाठी लागतोय तुमचा आत्मविश्वास लागतोय, तुमची जिद्द चिकाटी लागते. ठीक आहे ना, ते तुम्हाला लिहायचं आहे, तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. चौथा आहे काव्य सौंदर्य. कवितेतून व्यक्त झालेले विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. कवितेतून कोणते विचार व्यक्त झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात तुम्हाला तुमच्या शब्दांत स्पष्ट करायचे आहे. जसे की खोद आणखी थोडेसे. आता त्याला काही जमीन खोदायला लावायची का नाही, तर विचार विनिमय किंवा यामधनं जो काही अर्थ होणार आहे या कवितेतील शब्दांत अर्थ स्पष्ट करायचा ठरला तर कवित्री आपल्याला सांगतायत की कोणत्याही क्षेत्रात जात असताना तुम्हाला अनेक अडथळे अडचणी येणारच, पण त्या अडचणीला सामोरे जाऊन तुम्हाला यश प्राप्ती होणार. त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही प्रयत्न असणार आहे ते चालू ठेवायचे आहेत किंवा तुमचा संघर्ष नेहमीचा संघर्ष तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्या तुमच्या निश्चयापर्यंत किंवा तुमच्या टार्गेटपर्यंत, तुमच्या गोलपर्यंत किंवा तुमच्या यशापर्यंत जाण्यासाठी जे काही तुमच्या अडीअडचणी येतील त्यांना सामोरे जाऊन तुम्हाला तुमचं यश प्राप्त करायचं आहे, परंतु तुमचे जे काही संघर्ष आहे तो इथे सोडायचा नाही आहे. प्रश्न दुसरा आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्या एक कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आता कोणती एक कृती सोडवायची आहे? कविता एक आहे आश्वासक चित्र, दुसरा आहे आकाशी झेप घेरे. आकाशी झेप घेरे किंवा आश्वासक चित्र याबाबत तुम्हाला कृती सोडवायची आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो किती गुण आहेत तिथे? ओके 4 गुण, काही हरकत नाही. 4 गुण आहेत. सर्वप्रथम बघूया काय आहे तुम्हाला कृती. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. आकाशी झेपगेरीचे कवी किंवा कवयित्री किंवा आश्वासक चित्राचे कवी किंवा कवयित्री. नाव लिहा XYZ जे कोणी असेल, वैभव हिरे सर असतील तर वैभव हिरे सर लिहा. त्यानंतर दुसरा आहे प्रस्तुत कवितेचे विषय. प्रस्तुत कवितेचा विषय काय? आकाशी झेपगेरे म्हणजे आकाशात झेप घ्यायची आहे का नाही, विषय काय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर कविता आवडण्याची नावडण्याची कारणे. सिंपलसी कारणे असू शकतात. कविता आवडण्याची सरळ सोपी भाषा यूज केलेली आहे, वापरलेली आहे, किंवा कविता न आवडण्याची कारणे भाषा मला आवडली नाही किंवा कवित्रीने त्यामध्ये असून थोडंसं काहीतरी ॲड करायला पाहिजे होतं.
तुमच्या मनाने जे काही तुम्हाला मांडता येणार ते तुम्हाला तिथे मांडायचा प्रयत्न करायचा आहे. जाऊया पुढे. प्रश्न 2 आहे, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. आता खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे तुम्हाला रसग्रहण करायचे आहे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, काही व्यक्तींचे शब्द असे असतात, तुम्ही यूट्यूबवरती बघता किंवा अनेकदा तुम्ही तुमच्या शिक्षकांचे बोल ऐकता, तुमच्या शाळेत कोणतरी येतं, कॉलेजला कोणतरी येतं, ते तुम्हाला मोटिवेशन देतं आणि त्यावेळेला तुम्ही इतके प्रेरित झालेलं असता, तुमच्यामध्ये एक नवीन एनर्जी, दारू पिल्यासारखी किंवा एनर्जी ड्रिंक घेतल्यासारखी एनर्जी तुमच्यामध्ये आलेली असते. मग काय, त्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये इतकी पॉवर असते, तो व्यक्ती बोलतो अशा पद्धतीने, समजावून इतक्या छान पद्धतीने सांगतो. तेच तर रिझन असतं की तुम्हाला त्या व्यक्तीचे शब्द आवडतात आणि तुमच्यामध्ये शक्ती येते. तर असंच जसं की तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, म्हणजे एवढ्या विचार कौशल्याने तो बोलत असतो, त्याचं विचार कौशल्य एवढं अप्रतिम असतं. त्यासाठी हा शब्द उच्चारलेला आहे, महाकाव्य तुझ्या पायाजवळ. कारण महाकाव्यामधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं, खूप शब्दसाठा आपल्याला प्राप्त होत असतो, खूप ज्ञानप्राप्ती आपल्याला होत असते. त्यानंतर आहे तुझा संघर्ष असा की काट्यांच्या संगीनी व्हाव्यात. म्हणजे काही व्यक्ती संघर्ष असा शांततेच्या मार्गाने करतात, मारामाऱ्यांच्या मार्गाने नाही, परंतु तो संघर्ष करत असताना त्यांच्या आयुष्यात घेतलेले वेगवेगळे निर्णय किंवा त्यांनी काहीतरी शिक्षण घेतलेलं असतं, शिक्षा घेतलेली असते, त्यामार्फत ते बोलत असतात. म्हणजेच काट्यांच्या संगीनी व्हाव्यात. अलगद स्वरूपातही ते संघर्ष करत असतात. विभाग 3 आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी अगदी महत्त्वाचं असतं. तर यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 6 मार्कासाठी तुम्हाला स्थूल वाचन. प्रश्न 3 ज्यामध्ये आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कोणतेही 2 कृती विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहे. टोटल तुम्हाला 3 कृती दिलेल्या आहेत आणि 2 कृती सोडवायच्या आहे. एक कृती तुम्हाला 3 गुणांसाठी आहे, तर तुम्हाला 2 कृती सोडून 6 गुण प्राप्त होतील. परंतु त्या कृती योग्य अशा बोर्डाला साजेशा पद्धतीने तुम्ही लिहा. हा तुमचा सराव पेपर, हा तुमचा शाळेतील शेवटचा पेपर असेल, पूर्वचा सरावचा शेवटचा पेपर असेल. परंतु बोर्ड तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणार नाही, पुन्हा पुन्हा पेपर देण्याची. देईल, जर तुम्ही नापास झाले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी नक्कीच मिळेल ना. परंतु मला तरी वाटतंय काय, कोणी नापास तर होणार नाही. माझे व्हिडिओ बघताय म्हणजे कोणी नापास होणार नाही. भरपूर सारे IMP वगैरे मी तुम्हाला सांगत आहे, कम्युनिकेशन स्किलबाबत मी तुम्हाला भरपूर काही सांगत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला बघतायत यामार्फत तुमचं ज्ञानाचा साठा वाढतोय. तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला थोड्या थोड्या ठिकाणी सांगत आहे. ओके, तर काय करायचं आहे तुम्हाला यामध्ये स्थूल वाचनमध्ये, तुम्ही जे काही स्थूल वाचन वाचणार ना यावरती मोस्टली फोकस करा. 6 गुण मिळतात आणि विद्यार्थी चुका करतात, कारण की स्थूल वाचनामध्ये काही धडे सिमिलर वगैरे असतात. ते ह्या धड्याचं उत्तर त्या धड्याला, त्या धड्याचं उत्तर ह्या धड्याला, त्यांना प्रश्न आत्मसात होत नाही लवकर की हा प्रश्न कोणत्या धड्यातील आहे. तर प्रश्न कोणत्या धड्यातील आहे हे तुम्ही सर्वप्रथम शिका, की प्रश्न कोणत्या धड्यातील आहे हे तुम्हाला समजायला हवं. ठीक आहे. आकृती 1 ज्यामध्ये आहे साहित्यिक गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, 3 वैशिष्ट्य चरित्रे. आता 3 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत आणि 6 गुणांसाठी लिहायचे आहेत. प्रत्येकी वैशिष्ट्य तुम्हाला 2 गुणांसाठी असेल. 4 ओळींमध्ये एक वैशिष्ट्य लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरा, कठोर परिश्रमांमुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. टिपा लिहा. यामध्ये आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य, याच्यावरती तुम्हाला टिपा लिहायची आहे. विभाग 4 आहे भाषा अभ्यास. आता भाषा अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषा अभ्यासही तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. मोस्टली विद्यार्थी यामध्ये चुका करतात आणि बोर्ड परीक्षेला इथे तुमचे मार्क्स कट होत असतात. परंतु आपल्याला ही चूक करायची नाही. 2024च्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना भाषा अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील यासाठीही आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत बोर्ड पेपरच्या टाईमला. सो सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला इथेच सबस्क्राईब करा. जे आत्तापर्यंत बघतात ना, इथेच सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण नवनवीन व्हिडिओ बोर्डाच्या पेपरच्या वेळेस तुम्हाला IMP सायन्समध्ये कोणते प्रश्न येणार, मॅथमॅटिक्समध्ये कोणते प्रश्न येणार, मराठीचे कोणते प्रश्न येणार, इंग्लिशमध्ये पास कसं व्हायचं, टॉप कसं करायचं, किंवा सायन्समध्ये मॅथमध्ये तुमची जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इतिहास, भूगोल, ओके, सर्व काही आम्ही तुम्हाला गाईड करणार आमच्या डायरेक्टली व्हिडिओमध्ये. सो प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ येण्याची वाट बघा, प्रतीक्षा करा. ओके, यामध्ये पहिला आहे समास. खालील सामासिक शब्दांचे विग्रह करा. यामध्ये आहे गुरे वासरे, त्यानंतर आहे विट्टी दांडू, त्यानंतर आहे महादेव आणि त्रिकोण. काय करायचं आहे, सामासिक शब्दांचा विग्रह. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी ज्यामध्ये पहिला आहे 2 उपसर्ग गटित शब्द लिहा. कोणतेही 2 उपसर्ग गटित शब्द लिहायचे आहे. त्यानंतर 2 अभ्यस्त शब्द पूर्ण करा. अभ्यस्त शब्द पूर्ण करायचे आहे इकडे, त्यानंतर आहे इथे. बघा यामध्ये आता मोस्टली विद्यार्थ्यांना ही जे काही भाषा अभ्यास आहे यामध्ये खूप मिस्टेक्स होत आहे यार, येतच नाही का विद्यार्थ्यांना. तर हे शिकवण्याची परिपूर्ण जिम्मेदारी आमची असणार आहे, पण आत्ता नाही, बोर्ड परीक्षेच्या एकदम 8 दिवस आधी किंवा तुमच्या मराठीच्या पेपरच्या 8 दिवस आधी. त्यासाठी काय करायचं आहे, 1 महिना बोर्ड परीक्षेला 1 महिना आधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वप्रथम आमच्या पूर्वच्या किंवा सराव परीक्षेच्या ज्या काही आम्ही सर्व प्रश्नपत्रिका दिल्या आहेत तुम्हाला सरावासाठी, त्या लवकरात लवकर बघा. त्या सर्व व्हिडिओ कव्हर करा आणि देन आम्ही तुम्हाला IMP क्वेश्चन्स वगैरे आणण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ लाईव्ह फर्स्टद्वारे आम्ही तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करू. त्यानंतर आहे वाक्यप्रचार. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 वाक्यप्रचार दिलेला आहे, त्यापैकी कोणतेही 2चा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा. सोप्पाचा प्रश्न आहे, कंठस्नान घालणे, ठार मारणे.
तर याचा वाक्यात उपयोग कसा करणार? तुमचे वडील कधी तुम्हाला ठार तर मारू शकत नाही, तर काय, दहशतवाद्यांना भारतीय नौदलातील सैनिकांनी कंठस्नान घातले. ठीक आहे, कंठस्नान घालणे, ठार मारणे. तर तुम्ही तुमचा वाक्यात उपयोग करा किंवा तुम्ही असंही करू शकता, दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी हा तर मी सांगितलं, दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घालले. त्यानंतर कसब दाखवणे, त्यानंतर आहे कानोसा घेणे, कान देऊन ऐकणे. तर याचा कानोसा घेणे याचा तुम्ही तुमच्या वाक्यात उपयोग कसा करू शकता? शिक्षक सांगत असताना बाहेरून दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी कानोसा घेत होता. त्यानंतर आहे विचारपूस करणे. करणे थोडक्यात त्याचा विचारपूस करण्याचा काय होणार? विचारपूस करणे म्हणजे विचारपूस करणे म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीची दखल घेणे. ठीक आहे, दखल घेणे असं तुम्ही विचारू शकता. विचारपूस करणे म्हणजे दखल घेणे. हो, योग्य ठरेल. ओके, ठीक आहे. काल घडलेल्या अपघाताबद्दल घरातील सर्व मोठी व्यक्ती किंवा घरातील सर्व वडीलधारी व्यक्ती विचारपूस करत होती. त्यानंतर प्रश्न 4 ज्यामध्ये आहे तुम्हाला भाषिक घटकांवर आधारित कृती. पहिला आहे शब्दसंपत्ती, यामध्ये आहे समानार्थी शब्द लिहा. मध्ये आहे तुम्हाला सूर्य, मध्ये आहे तुम्हाला वाट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरा वचन बदला. आता वचन बदलायचं आहे झाडेसाठी काय येणार? झाड. त्यानंतर आहे तुम्हाला मध्ये देऊळसाठी काय येणार? देऊळ येणार का? सांगा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. देऊळसाठी वचन म्हणजे अनेक वचन काय येणार? ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला तिसरा, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुकाराम यापासून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, जसे की तुकाराम. हे सोडून तुम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे तुम्हाला 6वा प्रश्न, ज्यामध्ये आहे तुम्हाला चौथा आहे ना, लेट मी चेक. ओके, चौथा, ज्यामध्ये आहे खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. केलेले उपकार जाणणारा काय येणार विद्यार्थी मित्रांनो? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आहे नियमबद्ध घेतलेले शिक्षण. नियमबद्ध घेतलेले शिक्षण म्हणजे प्रशिक्षण. ओके, ठीक आहे, प्रशिक्षण यामध्ये येणार, पण पहिल्याचं तुम्ही सांगा. त्यानंतर लेखन नियमांनुसार लेखन. अचूक शब्द ओळखायचा असतो, ज्यामध्ये आता पहिला आहे तुम्हाला दीपावली. त्यानंतर आहे दीपावली. जो शब्द योग्य आहे तो लिहा. त्यानंतर आहे तुम्हाला दुसरा हार्दिक. त्यानंतर तिसरा आहे परीक्षा. त्यानंतर चौथा आहे निसर्ग, कीर्तन, आशीर्वाद. ओके, हे देखील IMP आहे. तुम्हाला फक्त कोणता बरोबर शब्द आहे ते सांगायचं आहे. बाकीचे 3 चुकीचे असतात, एक बरोबर असतो. त्यानंतर आहे विरामचिन्ह ओळखून त्याला नावे द्यायची आहेत, जसं की स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह. याचं स्वल्पविराम लिहा, याचं उद्गारवाचक चिन्ह लिहा. त्यानंतर पारिभाषिक शब्द इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. बायोडाटा म्हणजे परिचय पत्र, याला म्हणतात ना बायोडाटाला. काय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. विभाग 5 विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाचा असतो आणि मोस्टली विद्यार्थी इथे चुका करतात. लेखन कौशल्य असतं, यांना इथे वेळ मिळत नाही असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. तर लेखन कौशल्यांमध्ये विभाग 5मध्ये तुम्हाला तुमचे 25 किती असतात? 16 गुण असतात ना, 16 की 25 काय माहिती कितीतरी असतात, सांगू ते तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये सांगू आम्ही लवकरच. ओके, सो तुम्हाला हे यामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, तुमचं लेखन कौशल्य कसं वाढवायचं आहे हे आम्ही तुम्हाला शिकवणार. बघा, एक व्हिडिओ आहे तुमची 80 मार्काची प्रश्नपत्रिका. मी किती छान पद्धतीने अनालायसिस करतोय, तुम्हाला समजावून सांगतोय, तुमच्या प्रश्नपत्रिकेवरती माझे विचार मांडतोय. ओके, तर तेच विचार तुम्हाला तुमचे तिथे बोर्ड परीक्षेसाठी कसे 100% रिअलिस्टिक मांडायचे किंवा कसे छान पद्धतीने मांडायचे तुम्हाला मी फक्त तुमच्या बोर्डाच्या 7 दिवस आधी शिकवणार आहे. सो तुम्ही फक्त सर्व काही जिम्मेदारी आमची असणार आहे की तुम्हाला तुमचे विचार कौशल्य कसे वाढवायचे, तुम्हाला तो साठा कसा वाढवायचा. ओके, हे सर्व तुम्हाला शिकवलं जाणार. त्यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. प्रश्न 5 खालील कृती सोडवा. यामध्ये पहिला आहे पत्रलेखन. यामध्ये आहे सूचना फलक वाचा व त्या खालील कृती सोडवा. आता सूचना फलक वाचायचा आहे आणि त्या खालील कृती सोडवायच्या. यामध्ये आहे रक्तदान हेच जीवनदान. मानवता मित्र मंडळातर्फे शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. तुमचे 2 थेंब रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकते. दिनांक 23 मार्च 2020. ओके, त्यानंतर आहे वेळ दिनांक 9 ते 11 वाजेपर्यंत. शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा किंवा वरील उपक्रमांमध्ये तुम्हाला तुमच्या एक असतं औपचारिक आणि एक असतं अनौपचारिक पत्र. तर दोघांमधून कोणतेही लिहू शकता किंवा तुम्हाला जर पत्रलेखन करायचं नसेल तर तुम्हाला असतं सारांश लेखन. तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. विभाग 1 मधील गद्य ईचा अपठित उतारा त्याचा 1/3 सारांश लेखन करावं लागतं. जसं की विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखन म्हणजे काय असतं? जो मोठा परिचित आहे त्याला छोटा करणं म्हणजे 2-3 लाईन सोडून देणं का नाही. सपोज तुम्हाला एक मोठा दिवसात घडलेली, जसं की तुम्ही आता दिवसभरात काय केलं आहे ते तुम्हाला लिहायला लावलं, तुम्ही डायरेक्टली इथून लिहिणार का? सकाळी उठलो, 2 मिनटं मोबाईल पाहिला, परत गेलो, बाहेर गेलो, इथे गेलो, तिथे गेलो, जेवण केलं, पाण्याची बाटली भरली, कॉलेजला गेलो, शाळेत गेलो, हे सर्व तुम्ही लिहिणार का? नाही. तुम्ही मेन तुमच्या आजच्या दिवसात तुम्ही मेन काय केलं. ओके, लाईक तुम्ही उठले, तुमचं सर्व काही आवरलं म्हणजे थोडक्यात लिहिलं. आवरल्यामध्ये तुमची प्रत्येक कृती लिहिली का? दात घासले, आंघोळ केली, कपडे घातले, या गोष्टी नाही. म्हणजे तुम्ही काय थोडक्यात काही गोष्टी, सर्व गोष्टी मिनिमाइज करून लिहिणे, याला काय म्हणतात? सारांश लेखन. तर सारांश लेखन तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 5
खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. शब्दमर्यादा असणारे 60 ते 90 शब्द. फक्त 20-30 शब्द लिहून चालणार नाही. 60 ते 90 शब्दामध्ये तुम्हाला ह्या कृती सोडवायच्या आहे. ज्यामध्ये आहे जाहिरात लेखन. आता जाहिरात लेखन करायचं आहे. खाली दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. खालील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विमल कापड केंद्र. मला वाटलं की जुबा केसरीची ॲडव्हर्टायझिंग तुम्हाला करायची आहे. ओके, तुम्हाला आहे कापड केंद्र, विमल कापड केंद्र, शालेय गणवेशांची विक्रेते. आता यांची जाहिरात करा. त्यानंतर आहे बातमी लेखन. दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा. आता शब्द दिले यावरती बातमी तयार करायची आहे. सर्वप्रथम शब्द बघा, आंतरराज्य क्रीडा महोत्सव, 18 क्रीडा प्रकार, युवा खेळाडू प्रशिक्षण, भरघोस प्रतिसाद. यावरती तुम्हाला बातमी लेखन करायचे आहे. खूप सोपा असा विषय आहे, सरळ सोपा असा विषय आहे. बातमी लेखनमध्ये तुम्हाला काय काय IMP असणार आहे, काय काय तुम्हाला करायचं आहे, नेमकी बातमी लेखन कशा स्वरूपाने करायचं आहे, कशा पद्धतीने बातमी लेखन केलं जातं, हे सर्व मी तुम्हाला शिकवणार. सांगितलं ना, चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा. सर्व काही आमची जिम्मेदारी असणार आहे, ते सर्व आमच्यावरती असणार आहे की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये मराठी विषयात, इंग्रजी विषयात, मॅथमॅटिक्स, सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री या सर्व विषयांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून द्यायचे हे सर्व आमची जिम्मेदारी असणार आहे. कारण तुम्ही आमचे प्रिय विद्यार्थी आहात. प्रत्येक विद्यार्थी आमचा प्रिय विद्यार्थी आहे. सो फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा कथालेखन. खाली दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा लिहा. आता तुम्हाला कथा लिहायची आहे. खाली काही जे काही शब्द दिलेले आहेत त्यावरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कथा लिहायची आहे. बघा, कथा लिहिण्यासाठी तुम्हाला काय आहे, बेडूक, विहीर, समुद्र, मोठे, संकुचित. ओके, तुम्हाला आता या शब्दांवरती तुम्हाला कथालेखन करायचं आहे, कथा लिहायची आहे. प्रश्न 5वा आहे ई. खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. लेखन प्रकारांपैकी तुम्हाला कोणतीही एक कृती सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आता एकदम छोटासा प्रश्न आहे, कोणती एक कृती सोडवायची आणि ओके कोणती एक कृती सोडवा. यामध्ये पहिलं तर आहे तुम्हाला ओके आत्मकथन आहे आणि दुसरा आहे वैचारिक लेखन आणि इथेच ही प्रश्नपत्रिका समाप्त होणार. बघा, शेवटचा प्रश्न अगदी महत्त्वाचा असतो, 8 गुणांसाठी असतो, परंतु मोस्टली विद्यार्थ्यांना या 8 मार्काच्या प्रश्नांसाठी फक्त 4 ओळी लिहायला भेटतात आणि मग त्यांना जर पास होणार असेल किंवा जर टॉपर असेल तर त्याला तिथे मार्कच मिळत नाही आणि पास होणार असेल तर त्याला 1 किंवा अर्धा मार्क तिथं दिला जातो. ह्या शेवटच्या प्रश्नामध्ये ना तुमचे वैचारिक लेखन असतं, म्हणजे तुमच्या विचार कौशल्यांवरती लेखन करायचं असतं आणि मोस्टली विद्यार्थी इथे त्यांची चुकामुक होते. ही चुकामुक टाळण्यासाठीच ना आम्ही तुम्हाला सर्व काही शिकवणार, सर्व काही A to Z बेसिक टू ॲडव्हान्स तुमच्या मराठी विषयातलं. सो तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, बाकी सर्व आमची जिम्मेदारी असणार आहे. खालील चित्र पहा, त्यातील कोणते एक घटकाचे आत्मकथन लिहा. आत्मकथनाला योग्य शीर्षक द्या. वहीचं किंवा पेनाचं, म्हणजे वही असेल किंवा पेन याचं तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. आत्मकथन तुमच्या विचारांवरती असतं, तुम्ही काही लिहा परंतु त्याची योग्य मांडणी करा. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या अक्षरालाही महत्त्व दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक लेखन यामध्ये आहे अंधश्रद्धा, कोरोनापेक्षाही भयंकर आजार या विषयावर तुमचे विचार लिहा. हो, बरोबर आहे, अंधश्रद्धा. आजकाल लोक अंधश्रद्धा खूप पाळतात, तर अंधश्रद्धा ही कोरोनापेक्षाही भयंकर आहे यावरती तुम्हाला तुमचे विचार लिहायचे आहे. एखादा एक्सपिरियन्स किंवा वाचलेलं असेल, कुठे आठवत असेल किंवा मनाने क्रिएट करायला शिका आणि तो तुम्ही लिहा. तुम्हाला नक्कीच भरघोस गुण मिळणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ इथेच समाप्त झालेली आहे, परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही व्हिडिओ सांगताना जे मुद्दे सांगितले ते तुम्ही सर्व आत्मसात केलेले असतील असं गृहीत धरतो आणि या व्हिडिओला इथेच समाप्त करतो. परंतु ज्याही विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडलेले असेल त्यांनी नक्की या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. नवनवीन व्हिडिओ, नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून मी आणण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हा सर्वांसाठी जास्तीत जास्त गुण कसे मिळावेत हेही मी तुम्हाला प्रयत्न करेल. सर्वप्रथम तुमची एक इम्पॉर्टंट डाऊट क्लिअर करतो. PDF हवं असेल ना, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला जॉईन करा. तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल, मला डायरेक्टली संपर्क करा व्हॉट्सॲपवरती. ओके, तुम्हाला पर्सनली प्रत्येक विद्यार्थी आमचा आहे, माझा आहे हे गृहीत धरून मी तुम्हाला मदत करत असतो आणि आत्ता या वेळेलाही मी तेच करणार. माझा विद्यार्थी असं गृहीत धरून तुम्हाला प्रत्येकाला पर्सनली टीच करणार, गाईड करणार. तुमच्या पालकांसोबत चर्चा करायची असेल तरी आम्ही ती चर्चा करणार. आणि लास्टला सांगतो की तुम्हा सर्वांना आयफोन जिंकायचं असेल तर नक्की व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करा. आयफोन जिंकण्यासाठी देखील तुम्हाला तुमचा मोबाईल जिंकण्यासाठी किंवा तुम्हाला कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी आमचा कोर्स आहे मुळात कम्युनिकेशन स्किलचा, परंतु त्यामधील बेस्ट 3 विद्यार्थी आम्ही चूज करणार. लिमिटेड सीट्स असणार आणि त्यामधील मुळात 3 विद्यार्थी आम्ही सिलेक्ट करणार. त्यामधील जो पहिला विद्यार्थी असणार त्याला आम्ही आयफोन देणार. ओके, बाकीच्या दोनना शिष्यवृत्ती प्रकारे काहीतरी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ओके, सो प्लीज तुम्हाला जितके शक्य आहे तितक्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तुम्हाला फोन जिंकायचा या दृष्टिकोनातून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.